आता पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। पुण्यात रोज 80 जणांना भटके कुत्रे चावा घेत असल्याची आकडेवारी समोर आली आहे। शहरात सुमारे 2 लाख भटके कुत्रे आहे। मात्र लसीकरण आणि निर्बीजीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात अनास्था दिसते। दादरमधील कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात आले। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। दादरमधील आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड केली गेली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात बैठक पार पडली। पूर्व परवानगीशिवाय मंडळांनी वर्गणी गोळा केल्यास 10,000चा दंड ठोठावला जाऊ शकतो, असं नाशिकचे धर्मादाय सह आयुक्त विवेक सोनुने यांनी स्पष्ट केलंय। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद केलेली आहे। प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पुण्यातील खड्डे बुजवण्यासाठी अखेर महापालिकेने पुणेकरांना साथ घातली आहे। नागरिकांनी पीएमसी रोड मित्र या ॲपवर खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं आवाहन केलंय। तर ॲपवर केलेल्या तक्रारीचं पालिकेकडून 2 ते 3 दिवसात कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे। डोंबिवली शहर आणि कल्याण शिळफाटा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते। या विरोधात कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिलंय। वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात काही मागण्या केल्या आहेत। वडिलांनी मुलीला परीक्षा केंद्रात सोडलं आणि रस्ता ओलांडताना वडिलांचा अपघाती मृत्यू झालाय। नागपूरच्या हिंगणा तालुक्यात डोंगरगाव येथे ही घटना घडली आहे। एका कंटेनरनं त्यांना जोरदार धडक दिली। या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यात आलंय। वसई विरार पालिकेकडून विमा संरक्षण कवच देण्यात आलंय। हा विमा अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील। नोकरीत कायम करण्यासाठी नाशिकमध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी आंदोलन करतायत। सुमारे 1 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। आदिवासी विकास कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात आज काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे। गणेशोत्सवादरम्यान पुण्यात गणेश मंडळांच्या आवाजावर यंदाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेवून आहे। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र पथक 10 दिवस संध्याकाळपर्यंत रिअल टाइम निरीक्षण करणार आहे। विसर्जन मिरवणुकीत देखील प्रमुख चौकांवरील आवाजाची पातळी नोंदवून स्वतंत्र अहवाल तयार केला जाईल। कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्य दिन मांस विक्रीवर बंदीचा आदेश काढल्यानंतर राजकारण तापलंय। यातच स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय जुनाच असून तो 1988 पासूनचा अध्यादेश असल्याचं अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसेंनी सांगितलंय। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे। इच्छुकांना 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल। त्यामुळे 3 सप्टेंबरला काढण्यात येणारी सोडत आता 18 सप्टेंबरपर्यंत काढली जाईल। बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय मिळेल। सर्वच्या सर्व 1587 कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला देणार। भाजपा आमदार विक्रांत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सिडकोचा हा निर्णय। वसईतील चिंचोटी भिवंडी रस्त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिले। पुढील 2 दिवसात काम सुरू करण्याचे आदेश बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक परवानगी मिळवून प्रक्रिया पूर्ण करा असं त्यांनी म्हटलंय। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 25 ठिकाणी उड्डाणपुलांची गरज आहे। पुणे पोलिसांनी शहरातील 32 महत्त्वाच्या चौकाचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढलाय। उड्डाणपूल आणि रस्त्यांचं काम करण्यासंदर्भात 5 ते 10 वर्ष लागतील। मात्र वाहतूक कोंडी सोडण्यास पूर्ण मदत होईल असंही त्यात म्हटलंय। रक्षाबंधनाचा औचित्य साधून यंदा 1,93,00,000 प्रवाशांनी एसटी बसमधून प्रवास केलेला आहे। एसटी महामंडळाला 4 दिवसात 137.37 कोटी रुपये मिळाले। तर नागपूर जिल्ह्याचं उत्पन्न 45,95,259 रुपये आहे। यंदाच्या आर्थिक वर्षातील एसटीचं हे सर्वाधिक उत्पन्न आहे। नागपुरात वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता वाहतूक शाखेने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत खासगी बसेसला शहराच्या हद्दीत प्रवेश बंदी केली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर ही बंदी लागू असेल।
मुंबईतील रामगड परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पिता पुत्राचा तलावात बुडून मृत्यू झालाय। एकनाथ पाटील आणि वैष्णव पाटील अशी मृतांची नावं आहेत। मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडीलही तलावात बुडाले।